नमस्कार, मी सुनील. आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. विधानसभेत आज सत्ताधारी विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये धारा 293च्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. विरोधक पक्ष आजच्या चर्चेत दावोस दौऱ्यादरम्यान झालेल्या करारांवर आणि महाराष्ट्रामधील उद्योजकांच्या परदेशी करारांवर जोरदार आरोप करतील. तर अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याबाबत लक्षवेधी मुद्दा रोहित पाटील मांडणार आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार सहज निवडून जाणार आहेत. तर एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. या एका जागेवरून कोणाला दिल्लीला पाठवायचं याबद्दल महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. या भेटीनंतर जयंत पाटील म्हणाले की शरद पवार यांना राज्यसभा निवडणूक लढवावी अशी सर्व पक्षांची सकारात्मक चर्चा झाली आहे आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. महाविकास आघाडीतील उमेदवार कोण आहेत हे 1-2 दिवसात जाहीर होईल. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष संबंधित जागा आणि राजकीय समीकरणावर चर्चा करून निर्णय घेतील. त्यामुळे लवकरच महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार निश्चित होणार आहे. काल राज्यात धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबईत रंगोत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला. कुटुंबीय, मित्र मैत्रिणी आणि सहकाऱ्यांसोबत अनेकांनी रंग खेळत सणाचा आनंद लुटला. सुट्टीमुळे अनेक जण तासनतास रंगात न्हाऊन निघाले होते. मात्र या उत्सवाला काही ठिकाणी दुर्घटनांचं गालबोट लागलं. धुळवडी दरम्यान शहरात विविध ठिकाणी अपघात आणि दुखापतींच्या घटना घडल्या. डोळ्यात रंग जाणे, पाणी भरलेले फुगे किंवा पिशव्या अंगावर आदळणे, तसंच रासायनिक रंगामुळे त्वचेवर पुरळ आणि जळजळ होणे अशा तक्रारींसह अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकूण 18 जणांना मुंबईतील प्रमुख रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केएम रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात 5 जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून पुणे आणि सोलापूर शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. पुणे शहरात तापमान 32 अंशावरून थेट 36 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आहे. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान ठरलं आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसात तापमान 40 अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन आणि उष्णघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी शक्यतो दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर जाणं टाळावं असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दुबईमध्ये विविध कारणांनी अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे मुंबईत परत आणण्यात यश मिळालं आहे. या परतीत एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी 2 विशेष विमानांनी मुंबई विमानतळावरून 164 महाराष्ट्राच्या नागरिकांना आणण्याची व्यवस्था केली होती. त्यांचं काल मुंबईत सुरक्षितपणे आगमन झालं. इराण अमेरिका संघर्षामुळे मध्य पूर्वेत तणाव तीव्र झाला असून परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाद वाढत चालला आहे, तर इस्रायल देखील या संघर्षात सक्रियपणे सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे. इराणमधील प्रमुख शहरांवर लक्षित हल्ले झाल्याची माहिती समोर येत आहे. शाळा, मॉल, महाविद्यालय, दूतावास, कार्यालय, विमानतळ आणि लष्करी तळ यासारख्या ठिकाणांवरही मोठे हल्ले झाल्याचं सांगितलं जात आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते हा संघर्ष पुढील 4 ते 5 आठवडे सुरू राहू शकतो. दरम्यान भारताने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 देशांच्या नेत्यांशी चर्चा केली असून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला आहे. इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज 5वा दिवस असून संघर्ष अधिक तीव्र झाल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायलने इराणमधील महत्त्वाच्या राजकीय आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत मोठे क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती आहे. राजधानी तेहरानसह अनेक शहरांमध्ये भीषण स्फोट झाले असून काही भागांमध्ये आगीचे मोठे लोळ उठल्याचं सांगितलं जात आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर नव्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी बोलवण्यात आलेल्या सभेवरही हवाई हल्ला झाल्याचं वृत्त आहे. ही बैठक कोम येथे सुरू होती. सभेत 88 सदस्य असतात आणि त्यापैकी अनेक वरिष्ठ नेते उपस्थित असल्याची माहिती होती. हल्ल्यात बहुसंख्य सदस्य मृत किंवा जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय इराणच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील अनेक नेतेही हल्ल्यांमध्ये मारले गेल्याची माहिती समोर येत आहे.
नव्याने नियुक्त संरक्षण मंत्री अल रेजाही हल्ल्यात ठार झाल्याचं सांगितलं जात आहे. सध्या राष्ट्रपती मसूद, मुख्य न्यायमूर्ती गुलाम हुसेन आणि गार्डियन कौन्सिलचे सदस्य अली रजा अराफी हे काही प्रमुख नेते शिल्लक असल्याचं वृत्त आहे. T20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. इंग्लंडचा खेळाडू सॅम करननं सांगितलं की वानखेडेवर भारतीय चाहत्यांचा जल्लोष असला तरी त्यांना शांत ठेवण्यासाठी संघ प्रयत्न करेल. करण म्हणाला की दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खूप वेळा खेळले आहेत आणि लपवण्यासारखं काही नाही. सॅम करनने स्टेडियमवर सरावापूर्वी सांगितलं की त्यांनी या मैदानावर आधीही खेळ केलेला आहे आणि सरावासाठी 2 दिवस असल्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यास तयार आहेत. तसेच त्यांनी भारताच्या खेळाडूंसोबत IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरपूर सामने खेळल्याचे नमूद केलं. भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला की इंग्लंड एक जागतिक दर्जाची टीम आहे आणि वानखेडेवर खेळणं सोपं नाही, तरी संघ चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.